नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने वर्ग काढणे म्हणजे स्क्वेअर करणे, त्यानंतर स्क्वेअर रूट शोधणे, वर्गमूळ शोधणे या भागांचा अभ्यास केला. आता आपण त्यावर आधारित काही उदाहरणे सोडून घेणार आहोत. ते पुढील प्रमाणे आहेत. पाहूया. सर्वप्रथम एक उदाहरण समोर आहे तुमच्या. यामध्ये आपण जे परिमेय संख्या पाहिले किंवा रॅशनल नंबर्स पाहिले त्यांची ऍडिशन हा भाग झालेला आहे आपला, त्यामुळे आपल्याला हे सोपं जाईल. आता सर्वप्रथम आपण वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जे दिलेलं आहे त्यामध्ये आधी हा आपल्याला ही ब्रॅकेट सोडवायचा आहे किंवा हा कंस आपल्याला सोडवायचा आहे. तर काय करावं लागेल, या दोघांचा छेद सारखा नाही म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. म्हणजे 8 गुणिले 8 अधिक 15 गुणिले 15 आणि खाली 15 गुणिले 8. आपण या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचा जो डिनॉमिनेटर आहे किंवा छेद आहे तो समान करून घेत असतो. 5/6चा आपण गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे आणि जर भागिले असेल एखादी संख्या तर या संख्येचा गुणाकार व्यस्त घेऊन आपण ती संख्या गुणिले लिहू शकतो. म्हणजे 6/5 मला असं लिहिता येईल आणि ते आपण केलेलं आहे गुणिले. भागिलेचं झालेलं आहे गुणिले आणि ही जी समोरची संख्या आहे आपण त्याचा आपण घेत असतो मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. पुढे यांचा आता पाहूया. 8 गुणिले 8 64 अधिक 15 गुणिले 15 म्हणजे 15चा स्क्वेअर आहे तो आहे 225 आणि खाली आहे 15×8 120 आणि पुन्हा पुढे आहे 6/5. आता या दोघांची बेरीज जर केली तर 225 अधिक 64 4 अधिक 5 9 हे साइन आपल्याला लिहून घ्यायचं आहे. 4 अधिक 5 9 2 अधिक 6 8 आणि हा 2 289/120 आणि गुणिले आहे 6/5. आता जर आपल्याला भाग देता येत असेल तर आपण द्यायचा आहे 6 1 6 6 दुने 12 आणि हा 0. आता पुढच्या स्टेपला काय होणार आहे पाहूया. 289 गुणिले 1 त्याचा आन्सर येणार आहे 289 आणि खाली 20 गुणिले 5 म्हणजे याचा आन्सर आहे 100. 20 × 5 100 किंवा 20×5 100. आता जर आपण पाहिलं हे दोघं वर्गमुळात आहेत म्हणजे स्क्वेअर रूट काढायचं आहे या दोघांचं, तर काय करावं लागेल तर 289 किंवा 289 हा स्क्वेअर आहे 17चा आणि 100 हा स्क्वेअर आहे 10चा. म्हणजे त्याचं आन्सर येणार आहे 17/10 किंवा 17/10. अशा प्रकारे आपल्याला जी क्रियामध्ये सांगितलेली आहे वर्गमुळाच्या चिन्हाच्या मध्ये किंवा जे स्क्वेअर रूटच्या अंडर प्रोसेस आहे ती सर्व करून घ्यायची आहे आपण आधी आणि त्यानंतर आपण जे शेवटी उरेल त्याचं स्क्वेअर रूट करायचं आहे आणि ते येतं 17/10. पुढचं उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये स्क्वेअर रूट मध्ये x आहे मायनस पुन्हा स्क्वेअर रूट आहे त्याच्यात y आहे आणि आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर आपल्याला सोडवायचं आहे. तर काय करूया, किंमत टाकून घेतो मी ज्या ज्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. x च्या जागेवर टाकायची आहे 31 मायनस आणि दुसरा जो स्क्वेअर रूट आहे त्याच्यामध्ये आहे y = 36 ते टाकून घेतलेले आहे. आता हे सोडवत असताना या पद्धतीचा जर प्रश्न असेल आणि एकमेकांमध्ये स्क्वेअर रूटचे साइन असतील तर आपण सुरुवात करायची आहे सर्वात शेवटचं आहे त्याच्यापासून. म्हणजे आधी आपण सुरुवात करणार आहोत 36चं स्क्वेअर रूट काढून घेऊया. मग पहिलं जे साइन आहे ते जसेच तसं लिहितो. 31 मायनस हा 36चा जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर आन्सर येणार आहे 6. म्हणजे पुन्हा एकदा 31 मायनस 6 जर केला आपण तर तो येतो 25 आणि आता 25चा स्क्वेअर रूट काढायचा आहे ते म्हणजे 5. अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे 5. पुढचा एक प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये काय विचारलेलं असतं तर 8 गुणिले 9 गुणिले 10 गुणिले 11 म्हणजे 4 कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत. 4 क्रमवार नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार आणि पुढे +1 दिलेला आहे आणि याचा स्क्वेअर रूट आपल्याला विचारलेला आहे, याचं वर्गमूळ आपल्याला विचारलेलं आहे. तर अशा वेळेस जर 4 संख्या असतील एकामागे एक येणाऱ्या
क्रमवार संख्या असतील आणि त्यांचा गुणाकार आणि +1 असेल तर अशा वेळेस आपण शॉर्ट ट्रिक म्हणून वापरूया की या दोघांचा गुणाकार म्हणजे पहिलं पद गुणिले अंत्यपद, फर्स्ट इंटू लास्ट जे आहे त्या दोघांचा आपण गुणाकार करू आणि त्याच्यात +1 करायचं आहे. म्हणजे 11×8 = 88 +1 याचं आन्सर येणार आहे आपलं 89. जर आपण यांचा गुणाकार करत बसलो तर आपला बराचसा वेळ वाया जाईल. त्यामुळे ट्रिक लक्षात ठेवायची आहे की जर त्यांच्यामध्ये 1-1चा फरक असेल म्हणजे नॅचरल नंबर्स असतील आणि त्याच्यात +1 दिला तर अशा वेळेस फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर यांचा गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लिकेशन करून त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढे त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे, परंतु या ठिकाणी 4, 6, 8 म्हणजे या ठिकाणी जे कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत हे इव्हन नंबर आहेत. 4 कन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स, 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि पुढे +16 दिलेला आहे. तर अशा वेळेस आपण फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर यांचा गुणाकार तर करायचाच आहे, प्लस त्याच्यामध्ये या 16चं जे स्क्वेअर रूट आहे म्हणजेच 4 आपल्याला तो प्लस करायचा आहे. म्हणजे 10 चोक 40 अधिक 4 बरोबर 44 हे त्याचं आन्सर येणार आहे. 4 इव्हन नंबर्सच्या बाबतीत सांगितलं. इथे काय होते 4 नॅचरल नंबर्स एकामागे एक येणारे क्रमवार किंवा कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. इथे 4 कन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहेत आणि ऑडच्या बाबतीत पण तेच आहे. जर 4 कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर असले तरी सुद्धा आपण हीच प्रोसेस करायची आहे. फर्स्ट नंबर इंटू लास्ट नंबर आणि प्लस जो या ठिकाणी आलेला आहे त्याचा स्क्वेअर रूट. अशा पद्धतीने आपण शॉर्टकट आन्सर पर्यंत जाऊ शकतो. पुढे एक उदाहरण लिहिलेलं आहे. 2.89 वर्गमूळ किंवा वर्गमुळात 2.89 अधिक वर्गमुळात 2.25 वजा वर्गमुळामध्ये 1.69. आता या ठिकाणी परत पुन्हा छेदामध्ये आहे, वर्गमुळामध्ये 0.000361 म्हणजेच 361 आहे तो आणि त्या ठिकाणी 6 शून्य आहेत. आपण पाहिलंय की जर दशांश चिन्ह असेल तर त्याचं स्क्वेअर रूट कसं करायचं. तर सर्वप्रथम आपण असं समजूया की दशांश चिन्ह नाही असं समजून आपण त्याचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं आहे. 289 हे स्क्वेअर रूट आहे, याचं स्क्वेअर रूट आहे 17. आता दशांश चिन्ह मोजले तर मध्ये किती आहेत 2, म्हणजेच बाहेर येताना त्याचे निम्मे होणार आहेत. आपण स्क्वेअर करताना दशांश चिन्ह डबल केले, आता निम्मे करायचे आहेत, हाफ करायचे आहेत. तर याचा आन्सर आलेला आहे 17 प्लस पुढे आहे 2.25 म्हणजेच 225. या 225चा आपल्याला वर्गमूळ काढलं तर उत्तर येणार आहे 15. तो 15 लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दशांश चिन्ह मोजायचे किती घर आहेत त्या ठिकाणी 2. जर मध्ये 2 असतील तर बाहेर 1 द्यायचा आहे, म्हणजे हाफ करायचे आहेत, निम्मे करायचे आहेत. त्यानंतर पुढे बघूया मायनस हा 1.69 म्हणजे 169 आहे. तर हा 169 कशाचा स्क्वेअर आहे तर तो आहे 13चा स्क्वेअर आणि म्हणून मी लिहून घेतला 13. 169चं स्क्वेअर रूट आहे 13. आता त्या ठिकाणी 2 दशांश चिन्ह आलेले होते म्हणून आपण या ठिकाणी द्यायचं 1 म्हणजे निम्मे दशांश चिन्ह आपण देणार आहोत. आता या ठिकाणी पाहूया 361 हा आहे 19चा वर्ग किंवा 361चं स्क्वेअर रूट आहे 19 आणि दशांश चिन्ह पाहिले तर या ठिकाणी 3 आणि हे 3 6 होते, म्हणजेच आपल्याला याला द्यावे लागणार आहे 3. 6चे हाफ केले तर 3 म्हणून 1 2 3 आणि त्यानंतर पॉइंट दिलेला आहे आपण म्हणजे 0.019 असं ते झालेलं आहे. आता पुढे हे सोडून पाहिलं तर आपल्याला काय मिळतं पाहूया. 17 अधिक 15 22 आणि 22 मधून 13 गेले. पुन्हा लक्षात घ्या, मी लिहून घेतो वाटलं तर 1.7 प्लस 1.5 म्हणजे 2.2 आणि मायनस 1.3 आणि खाली आहे आपला 0.019. आता 22 मधून 13 गेले तर त्याच किंवा 2.2 मायनस 1.3 तर त्याचे आन्सर येतं 1.9.
आणि खाली आहे 0.019. आता या ठिकाणी आपल्याला हे रूल्स माहीत असायला पाहिजे जे आपले झालेले नाहीत अजून. पुढच्या काही भागांमध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा भागाकार ज्यावेळेस घेऊ तेव्हा तुम्हाला हा भागाकार एकदम क्लिअरली सोडवता येईल. या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा, दशांश चिन्ह 1.9 आणि खाली आहे 0.019. वरती आणि खाली 19 आहे, त्यामुळे मी जर भाग दिला तर माझं उत्तर येणार आहे 1. 19 1 19 किंवा 19 1 जा 19. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की दशांश चिन्ह आहेत, वरती 1 आहे आणि खाली आहेत 3. म्हणजे कोणाचे जास्त आहेत, न्यूमरेटरचे की डिनॉमिनेटरचे, किंवा अंशाचे जास्त की छेदाचे. हे पाहिलं तर छेदाचे दशांश चिन्ह जास्त आहेत. वरती 1 आहे आणि खाली 3 आहे, म्हणजे 2 दशांश चिन्ह याचे जास्त आहेत. छेदाचे दशांश चिन्ह जास्त असतील तर जे आलेलं उत्तर आहे त्याच्यावर आपण 0 ठेवायचे आहेत. किती जास्त होते, 2, म्हणून आपण 2 0 ठेवले तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 100. पुन्हा एकदा सांगतो, दशांश चिन्हांचा विचार करायचा आहे. जे अंश आहे, अंशाला 1 दशांश चिन्ह आहे, छेदाला 3 आहे, म्हणजे जास्त दशांश चिन्ह कोणाचे, छेदाचे. छेदाचे दशांश चिन्ह जास्त असतील तर आपल्याला उत्तर जे आलेलं होतं आपलं 19 1 19 त्यावर आपण ठेवलेले आहे 2 0. आणि जर दशांश चिन्ह अंशाचे जास्त राहिले असते, हेच उदाहरण मी त्या पद्धतीने सोडून दाखवतो. जर 0.019 आणि छेद 1.9 राहिला असता तर आपल्याला दशांश चिन्ह कोणाचे जास्त, तर इथे आहेत 3 दशांश चिन्ह आणि इथे आहेत 1, म्हणजे दशांश चिन्ह अंशाचे जास्त. जर अंश आणि उत्तर काय आलेलं आहे 1. 19 1 19 अशा पद्धतीने आपण एक उत्तर आलं. आता दशांश चिन्ह अंशाचे जास्त होते म्हणजे आपल्याला उत्तराला दशांश चिन्ह द्यायचे आहेत, आणि जर छेदाचे जास्त असले तर 0 द्यायचे आहेत. मग आता पाहूया, 2 जास्त आहेत म्हणून 2 दशांश चिन्ह मी देईल, म्हणजे 1 2 दशांश चिन्ह आणि 0, तर त्याचं उत्तर येईल 0.01. दोन एक्सचा वर्ग बरोबर 1024 देन एक्स, तर एक्स बरोबर किती. सेम प्रश्न आहे मराठीत आणि इंग्रजीत लिहिलेला. तर 1024 वर्गमुळात आहे, आधी आपण याचं वर्गमूळ काढून घेऊया. इथे सोडवतो. 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024. तर 1024चं वर्गमूळ कसं काढायचं हे आपण शिकलोय. सांगा. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की 4 कधी येऊ शकतो, एक तर 2 2 जा 4 किंवा 8 8 जा 64 चा 4. नंतर हा जो दुसरा पार्ट आहे, हा पार्ट यामधून कशाचा स्क्वेअर मायनस होऊ शकतो, 10 मधून, तर याच्यातून होऊ शकतो फक्त 3 चा वर्ग मायनस, 4 चा वर्ग नाही होणार मायनस, म्हणून आपण घेतला पहिला डिजिट आला आपला 3 आणि सेकंड डिजिट 2 किंवा 8. आता यामध्ये मिडल नंबर जो आहे तो आहे 35. याचा स्क्वेअर आपण करून घेत असतो, तो येतो 25 आणि 3 चा नेक्स्ट नंबर 3 चौक 12, म्हणजे त्याचा स्क्वेअर आलेला आहे 35चा 1225. आता या 1225 पेक्षा जो आतील संख्या आहे ती लहान आहे का मोठी आहे ते पाहूया. ती संख्या लहान आहे, म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते आलेलं आहे 32. म्हणून 2x वर्ग बरोबर 32 मी असं लिहून घेतो आता, कारण 1024चं जर स्क्वेअर रूट काढलं आपण तर ते आलेलं आहे 32. आता हा जो 2 आहे हा या x स्क्वेअरला मल्टिप्लाय आहे, तिकडे जर गेला तर डिवाइड होईल, म्हणून x वर्ग बरोबर 32 भागिले 2. बे एक बे आणि बेस 12, त्याचं उत्तर आलं 16. मग x स्क्वेअर इज इक्वल टू 16. पुन्हा एकदा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, x स्क्वेअरची नाही, म्हणून हा जो स्क्वेअर आहे हा तिकडे पाठवूया. जर तिकडे गेला x स्क्वेअर तर तिकडे गेल्यानंतर होणार त्याचं स्क्वेअर रूट, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 16 आणि स्क्वेअर रूट मध्ये 16 म्हणजेच येतो 4. याचाच अर्थ आपण x बरोबर किती लिहू शकतो, 4. अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. या ठिकाणी सुद्धा त्या तसंच आहे. पाहूया काय करायचं आहे. तर इकडे स्क्वेअर रूट आहे, तर ते आपल्याला इकडे त्याची गरज नाही, म्हणून मी स्क्वेअर रूट तिकडच्या बाजूला पाठवतोय. मग इकडचं स्क्वेअर रूट तिकडे गेल्यावर बघा स्क्वेअर पाठवला तर स्क्वेअर रूट झाला. आता स्क्वेअर रूट जर पाठवलं तर त्याचा होणार आहे स्क्वेअर, म्हणजे इकडे काय उरणार आहे 12 3m-2. 12ची पॉवर आहे 3m-2 आणि इकडे आहे 12 चा सेकंड पॉवर किंवा 12 चा स्क्वेअर. आता
हा जो आपण इकडून पाठवलेला आहे हा होता इकडं स्क्वेअर रूट, तिकडे गेल्यावर होणार आहे स्क्वेअर, मग याचा स्क्वेअर. आता 12 त्याचा 3m-2 आणि तिकडे आहे 12 त्याचा स्क्वेअर. जर का कंसाचा पुन्हा स्क्वेअर असेल त्याचा पुन्हा असेल तर यांचा गुणाकार होतो, म्हणजे 2 दुने 4. आता खाली जो बेस आहे तो दोघांचा सेम आहे, बेस दोघांचा सेम आहे 12 आणि इकडे पण 12, तर तो मी लिहित नाही, तर लिहितो काय आता 3m-2 = 4. आता हे जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग कसं सोडवायचं, तर हा -2 आहे तिकडे गेल्यानंतर +2 होईल, म्हणजे इकडे राहणार आहे 3m = 4 आणि हा -2 इकडे आल्यानंतर झालेला +2, म्हणजे इकडे आहे आता 6. मग 3m = 6. तर पुढे हा 3 जो आहे हा सुद्धा इथं मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यानंतर होणार आहे डिवाइड किंवा गुणिले आहे, तिकडे गेल्यावर भागिले, म्हणून m = 6/3 म्हणजेच 2. तर m ची जी व्हॅल्यू आहे ती यायला पाहिजे आहे 2. आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन होता की m बरोबर किती. तर अशा प्रकारे आपण उदाहरण सोडवू शकतो. पुढे याच प्रकारचा एक अजून पाहूया. If p = 12 आणि q = 26, देन फाइंड द व्हॅल्यू. आपल्याला एक स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे, PQ स्वरूपामध्ये दिलेलं आहे, त्याची आपल्याला पूर्ण सोडून त्याची व्हॅल्यू काढायची आहे. आता मी आधी जे दिलेलं आहे ते लिहून घेतो आणि त्याच्यामध्ये किमती टाकून घेतो. 2 आणि स्क्वेअर रूट मध्ये जो आहे 3 गुणिले p आहे, त्याला 3p मीन्स 3 × 3 × p किंवा 3 गुणिले p. p ची व्हॅल्यू आहे 12. त्यानंतर हा ब्रॅकेट कंप्लीट, नंतर 2 गुणिले q आहे तुमचा 26 इथपर्यंत, आणि नंतर प्लस हा स्क्वेअर रूट मध्ये 81. पुढे जर पाहिलं आपण तर पाहूया, स्क्वेअर रूट मध्ये हा झालेला आहे आता 12 × 3 = 36. त्यानंतर प्लस हा 26 दुने 52 आणि हा आपला स्क्वेअर रूट मध्ये 81 म्हणजेच 9, तो मी लिहून घेतो. पुढे एकदाच आता मी सर्व क्रिया करून घेतो. त्याच्यामध्ये हा 2 गुणिले 36 स्क्वेअर रूट मध्ये आहे, म्हणजेच 36चं स्क्वेअर रूट जर केलं आपण तर ते येणार आहे 6 आणि प्लस हा 52 = हा 9 जो आहे तो बाहेर आहे, स्क्वेअर रूट मध्ये नाही. तर पुढे जर गेलो आपण तर 6 दुने 12, 12 अधिक 52, 12 अधिक 52 आणि हा बाहेर आहे 9. तर 12 अधिक 52, 2 आणि 2 4 आणि 5 अधिक 1 6 प्लस 9. सोडवलं तर आता स्क्वेअर रूट मध्ये 64 आहे, म्हणजेच त्याचा आन्सर आहे 8 आणि प्लस 9. 8 अधिक 8 16 आणि 1 17. अशा प्रकारे आपण पूर्ण सोडवल्यानंतर आपल्याला त्याचा आन्सर येईल 17. आता पुढे आता जे सोडवले आपण त्या टाईपचं एक क्वेश्चन परत पुन्हा एकदा 6.76 आणि इंटू हे जे आहे हे पूर्ण याला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आधी हा भागाकार करून घ्यायचा आहे, किंवा 676 किंवा 6.76 ला आपण 169 ने भाग द्यायचा आहे. सर्वप्रथम तर एक लक्षात घ्यायचं की लास्ट डिजिटने आपण ठरवून घ्यायचं आहे ते की 9च्या पाड्यामध्ये 9 चोक 36 चा 6 येऊ शकतो, म्हणजे 169 इंटू जर आपण 4 केलं तर हे येतं का आपल्याला चेक करावं लागेल. 169 इंटू 4 का घेतला तर त्याचं कारण की 9 चोक 36, 36चा या ठिकाणी 6 दिसतोय म्हणून आपण 4 घेऊन पाहिला. तर 9 चोक 36 हातच्याला 3, 4 सक 24 आणि 3 27, हातच्याला 2, 4 1 4 आणि 2 6. आलेला आहे उत्तर 676. याचा अर्थ या ठिकाणी भाग कितीचा गेलेला आहे तर या 169 ने 4चा भाग आपण दिलेला आहे. आता या ठिकाणी पुन्हा पाहूया दशांश चिन्हांचा आपण अभ्यास केला आताच की दशांश चिन्ह कोणाचे जास्त तर अंशाचे जास्त आहेत. अंशाचे किती जास्त 2 जास्त, कारण छेदाला दशांश चिन्ह नाहीच आहे, म्हणजे अंशाचे 2 जास्त. आणि जर अंशाचे दशांश चिन्ह जास्त असतील तर आपण उत्तराला दशांश चिन्ह देतो किंवा पॉइंट देतो.
मग किती पॉईंट द्यावे लागतील तर 2, 1, 2 पॉईंट आणि इकडे असतो 0 म्हणजे 0.04. आता याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर 4चं स्क्वेअर रूट आहे 2 आणि मध्ये दशमचिन्ह 2 आहेत म्हणजे बाहेर 1 द्यावा लागणार आहे. याचा अर्थ आपला आन्सर यायला पाहिजे 0.2. पुन्हा काही उदाहरणं अजून थोडं पटपट घेऊया. चला याचं सांगा 0.09. आता 9चा जो स्क्वेअर रूट आहे तो आहे 3 आणि मध्ये किती दशमचिन्ह आहेत 2 म्हणून बाहेर 1 येईल म्हणजेच 0.3 अधिक या 49चा स्क्वेअर रूट आहे 7 मध्ये 2 घरं आहेत म्हणजे बाहेर येणार आहे 1 घर. याचा अर्थ 0.7. 1 डॉट येईल किंवा 1 घरानंतर दशमचिन्ह येईल, 1 घरानंतर पॉईंट येईल. तर आता या दोघांचे आपल्याला करायचे ऍडिशन. 0.3 प्लस 0.7 याचा आन्सर येतं 1.0 म्हणजेच फक्त 1. तुम्ही करून पाहायचं आहे किंवा दशमचिन्हांच्या बाबतीत काही अडचण असेल तर आपण पुन्हा एक युनिट आपण त्याच्यावर सेपरेट घेणार आहोत. ते झाल्यानंतर पुन्हा आपण हे उदाहरणं सोडून घेऊया, काही हरकत नाही. आता जेवढं लक्षात येईल तेवढं घ्या. आता या ठिकाणी सुद्धा दोघंही स्क्वेअर रूट मध्येच आहेत म्हणून मी त्या दोघांसाठी एकच वापरू शकतो म्हणजे 136 इंटू 1.36. तर याचं जर आन्सर लिहिलं आपण तर या दोघांची किंमत सारखी आहे म्हणजे 1चा भाग जाणार आहे आणि दशमचिन्ह जे आहे ते छेदाचे जास्त आहेत. मी सांगितलं की छेदाचे दशमचिन्ह जास्त असतील तर आपण उत्तराला 0 द्यायचे. पुन्हा पाहूया एखादं उदाहरण. या उदाहरणात मी आता सांगितलं की जर दशमचिन्ह अंशाचे जास्त असतील तर आपण उत्तराला दशमचिन्ह दिलं, अंशाचे जास्त असतील तर दशमचिन्ह आणि छेदाचे दशमचिन्ह जास्त आता या ठिकाणी आहेत. छेदाचे दशमचिन्ह जास्त आहे म्हणजे मी उत्तराला 0 देणार आहे. किती जास्त आहेत तर 2 म्हणून मी 2 शून्य देईल म्हणजेच माझा आन्सर आलेला आहे स्क्वेअर रूट मध्ये 100 आणि स्क्वेअर रूट मध्ये 100 म्हणजेच येणार आहे 10. आता हे एक मोठं उदाहरण आहे. या उदाहरणाची सुरुवात आपण शेवटून करायची आहे. अशा प्रकारचं एक उदाहरण ऑलरेडी झालेलं आहे आपलं. आपण याला जर सोडवलं तर स्क्वेअर रूट मध्ये 9 म्हणजे 3 पुन्हा 3 इंटू 3 आहे तो झाला 9 म्हणजे 9 बाहेर जर आला तर होईल 3 पुन्हा 3 इंटू 3 9 जर स्क्वेअर रूट केलं तर होईल 3 आणि 3 इंटू 3 केला तर त्याचा आन्सर येणार 9 आणि 9चं स्क्वेअर रूट म्हणजेच 3. अशा प्रकारे त्याचा आन्सर तर 3 येणार आहे परंतु आपल्याला सोडवायचं आहे स्टेप बाय स्टेप. तर या ठिकाणी जागा कमी आहे परंतु मी तरीही 1-2 स्टेप आपण सोडूया. 3 इंटू इथपर्यंत लिहून घेतलं. याचं काय आन्सर आलेलं आहे स्क्वेअर रूट मध्ये 9 म्हणजेच 3 तो लिहिला. एक स्क्वेअर रूट आपलं कमी झालं. आता पुन्हा 3 इंटू 3 9 होणार आहे. 3 इंटू इथपर्यंत लिहितो आणि ह्या 3 गुणिले 3 यांचा गुणाकार आलेला आहे 9 आणि 9चं स्क्वेअर रूट काढलं तर ते येणार आहे 3 म्हणजेच आता आपण पुढे स्क्वेअर रूट मध्ये 3 आणि या दोघांचाही गुणाकार केला तर 9 आला. स्क्वेअर रूट मध्ये 9 म्हणजेच बाहेर 3 किंवा त्याचं वर्गमुळात 9 म्हणजेच 3. तर आता यांचा गुणाकार 9 आलेला आहे तो स्क्वेअर रूट मध्ये आहे त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर आलेलं आहे 3 आणि पुन्हा 3 त्रिक 9 स्क्वेअर रूट मध्ये 9 आहे म्हणजेच त्याचा आन्सर यायला पाहिजे 3. याचं बघूया. स्क्वेअर रूट मध्ये 256 आहे तर हे 256 हा स्क्वेअर आहे 16चा मग लिहिला मी 16 प्लस हा आहे 81 स्क्वेअर आहे हा 9चा. तर स्क्वेअर रूट निघून गेले त्यांचं स्क्वेअर रूट काढून घेतल्यामुळे आपण आता 16 प्लस 9 तो झालेला आहे 25 आणि 25 कशाचा स्क्वेअर आहे तर 5चा म्हणून आपला आन्सर येणार आहे 5. आता हा एक क्वेश्चन आहे 169 स्क्वेअर आहे 13चा आणि या ठिकाणी दशमचिन्ह 2 आलेले आहेत म्हणजे आपल्या उत्तराला यायला पाहिजे 1 नंतर प्लस 144 हा स्क्वेअर आहे 12चा आणि या ठिकाणी दशमचिन्ह 2 होते म्हणजेच बाहेर किंवा स्क्वेअर रूट काढल्यानंतर त्याच्यामध्ये असणार आहे 1 आणि छेदस्थानी
6.25 हा स्क्वेअर आहे 25चा आणि त्याच्यात 2 दशांश चिन्ह आलेत म्हणजेच आपलं जे आन्सर आहे त्याच्यामध्ये 1 असायला पाहिजे. पुढे पाहिलं तर 1.3 प्लस 1.3 1.3 प्लस 1.2 हा झालेला आहे 2.5 आणि खाली सुद्धा आहे 2.5. तर याचा अर्थ दोघांचं दशांश चिन्ह सारखं आहे म्हणून उत्तर येईल 1. 2.1 2.5 वन जा 2.5 या पद्धतीने आपण किंवा 2.5 1 2.5 म्हणून उत्तर आलेलं आहे 1. अशा प्रकारे आपण वर्ग आणि वर्गमूळ या पाठावर आधारित काही उदाहरणं सोडून घेतलेली आहेत. अजूनही काही उदाहरणं बाकी आहेत. त्यासाठी एखादा नवीन व्हिडिओ आपण पाहूया आणि या व्हिडिओमध्ये जे दशांश चिन्हांच्या बाबतीत किंवा पॉइंटच्या बाबतीत काही अडचण असेल तर त्या संदर्भात आपल्याला नवीन एक व्हिडिओ बनवायचा आहेच. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओमधील माहिती उदाहरणे लिहून ठेवत चला म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये कामात येईल. थँक्यू.